नमस्कार. शासन ज्या युट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी घरभाडे भत्त्याबाबत आली मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आतापर्यंत आहोत. तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला चला आजच्या अपडेट सहित चला सुरू करूया. सरकारी कर्मचारी घरभाडे भत्ता संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल समोर आला आहे. या निकालामुळे इतर प्रलंबित याचिकेवर देखील हा निर्णय ग्राह्य धरला जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणी राहण्याकरता घरभाडे भत्ता अदा केला जातो, परंतु अनेक वेळा पती पत्नी दोन्हीही शासकीय सेवेत असल्यास फक्त एकालाच घरभाडे भत्ता लाभ मिळतो. शिवाय पती पत्नी यापैकी एक जण शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव्य करीत असल्यास दुसऱ्याला घरभाडे भत्ता प्राप्त होत नाही. यामध्ये कोणत्याही राज्य सरकार, केंद्र सरकार, निमशासकीय अशा यंत्रणेमधील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल. नुकतेच सर्वोच्च न्यायालयामध्ये घरभाडे भत्ता संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव्य करीत आहे. सदर कर्मचाऱ्याचा मुलगा शासन सेवेमध्ये असून सदर मुलाला कोणत्याही प्रकारचे घरभाडे भत्ता रोखल्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकाकर्ता हा त्यांच्या वडिलांचे शासकीय निवासस्थानी वास्तव्य करीत असल्याने कुटुंबातील एकालाच घरभाडे भत्ता अथवा निवासस्थानाचा लाभ प्राप्त झाल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना सदर घरभाडे भत्ता लाभ मिळत नाही. त्यामुळे याचिकाकर्ता यांची 3,96,000 रुपये इतकी रक्कम वसूल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्याचा लाभ केवळ कुटुंबातील एकालाच घेता येतो. यामध्ये पती पत्नी शासकीय सेवेत असतील व त्यांच्या सोबत त्यांचे आई वडील, पतीकडील देखील शासकीय कर्मचारी असतील व ते एकाच ठिकाणी वास्तव्य करीत असल्यापैकी एकालाच घरभाडे भत्त्याचा लाभ घेता येईल. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.